पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। चारचाकी गाडीला कट लागल्याच्या कारणावरून ट्रक चालकाला मारहाण करत असताना एका पोलीस कर्मचाऱ्याने मज्जाव केला होता। याचा राग मनात धरून सुमारे 15 आरोपींनी दारूच्या नशेत पोलीस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला करत लोखंडी गज, लाकडी दांडा व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना 8 मार्च रोजी सायंकाळी डिग्रस फाटा येथे त्यानंतर रात्रीच्या दरम्यान राहुरी शहर हद्दीत घडली। त्यानंतर काही वेळातच राहुरी पोलिसांनी 3 आरोपींना चारचाकी वाहनासह अटक केली। त्याचबरोबर अटक केलेल्या आरोपींना डीवायएसपी जयदत्त भवर साहेब यांच्यासमोर हजर करून पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक समाधान फडोळ साहेब यांनी फौजफाटा सोबत घेऊन 3ही आरोपींची राहुरी पोलीस स्टेशन येथून शहरात पायी धिंड काढली। 8 मार्च रोजी राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार विकास रंगनाथ वैराळ यांना आरोपींनी शिवीगाळ करून दमदाटी केली होती। त्यानंतर हवालदार विकास वैराळ हे रात्री 11:30 वाजेच्या दरम्यान राहुरी शहरातील ग्रीन हॉटेल चौक येथे ड्युटी करत असताना तेच आरोपी तेथे आले। त्यांनी हवालदार विकास वैराळ यांना पुन्हा विनाकारण शिवीगाळ केली। तसेच फायटर, लोखंडी गज, लाकडी दांडा व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली। या घटनेत हवालदार विकास वैराळ हे गंभीर जखमी झाले होते। त्यांनी दिलेल्या जबाबावरून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी खंडू वसंत काळे, वैभव बाबासाहेब तारडे, संतोष अंकुश काळे सर्व राहणार बुरुडगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर तसेच महेश निमसे व अनोळखी 11 इसम अशा एकूण 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस पथकाने आरोपी खंडू काळे, वैभव तारडे, संतोष काळे यांना ताब्यात घेऊन त्यांची राहुरी शहरातून पायी धिंड काढली। इतर पसार आरोपींचा देखील तपास सुरू आहे। तसेच या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ करीत आहेत। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।